या बातमीचे प्रायोजक आहेत PG रिसॉर्ट नंदुरबार। स्वागत करूया। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शिवसेना गावी आणि आदरणीय आनंदीय साहेब यांच्या आपले नेते आदरणीय भैयासाहेब चंद्रकांतजी रघुवंशी साहेब केला भरभरून आपण मतांचं दान केलं। आपल्या या मतदात्यांच्या नंदुरबारकरांचे आदरणीय प्राध्यापक गटनेते नवापूरचे नगरपालिकेचे नगराध्यक्ष आदरणीय जयवंत जाधव आदरणीय नगराळीजी अनुभैया उदासी यानंतर सौ अनिताताई संदीप परदेशी हजाराने पडणार, 10,000ने पडणार, 5ने निवडून येणार। प्रत्येक माणसं आपापल्या परीने गणित मांडत होता, पण शेवटी निकाल असा लागला कि अब किसको तो भी रात में बिचक के उठने की आदत लग जाएगी। 23+ 24+ नगर अध्यक्ष ऐसे जिनके ख्वाब देख रहे थे, आता सगळ्यांचा झोपा उडून गेलाय। रात्री झोपा लागत नाही। ज्यांनी फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी हिंदुत्वाचा वापर केला, ज्यांनी हिंदू धर्माच्या देवदेवतांना विरोध केला, त्याला धर्माने सुद्धा त्यांची जागा दाखवली आहे या निवडणुकीमध्ये। जे आजपर्यंत कधी स्वतःच्या स्वार्थापुढे गेले नाही, प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा परिवार, त्यांचे ठेकेदार याच गोष्टीमध्ये जे अडकून राहिले, त्यांचा या निवडणुकीमध्ये दारुण पराभव झालाय। थोडाफार जरी विचार तुम्ही नंदनगरीच्या जनतेचा केला असता, त्यांना काय पाहिजे या गोष्टीचा विचार केला असता, तर निकालाचं चित्र काहीच वेगळं लागलं असतं। नगराध्यक्ष तो आपलाही बैठता था बॉस, इसमें कोई दो मत नाही, पण फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही हिंदुत्वाचा वापर करून घेतलं। हिंदुत्वावरती मतं मागितली। ज्या वार्डामध्ये गेले त्या वार्डामध्ये फक्त हिंदुत्वाच्या नावावरती ते बोलत होते। जितका टाइम, जेवढा वेळ त्यांनी हिंदू मुसलमान भगवा हिरवा हिंदुत्वामध्ये वाया घातला, त्याच्यापेक्षा 10% वेळही नंदनगरीच्या जनतेचा विचार केला असता, शहराचा विचार केला असता, तर लोकांनी तुम्हालाही डोक्यावर बसवलं असतं। पण त्यांची भाषा बदलत होती। बोलत असतात। मी त्यांना एकच सवाल विचारतो, आज हिंदुत्वाची तुम्ही गोष्ट करतायत, मला हे सांगा की गोरक्षकांसाठी तुम्ही काय केलं? ज्यांनी हजारो केस अंगावर घेतली, त्यांना तुमच्या संस्थेमध्ये नोकरीला लावलं का? अरे जे हिंदूंसाठी मेले त्यांच्यासाठी तुम्ही एक दिवस तरी केलं का? आणि काय सांगताय तुम्ही हिंदू मुस्लिम हिरवा रंग चालणार नाही। मी ताईंना सांगतो की हिरवा रंग चालत नसेल तर आपला झेंडा बघा, तुम्ही बघा शिवसेनेचा झेंडा हा भगवा आहे, त्या अंतरमध्ये तुम्ही काम करा। तुमचा झेंडा बघा, त्याच्यामध्ये भी हिरवा कलर आहे, तो काढा। भगवा म्हणून काम केलेलं आहे
आणि भगवेसाठी काम पुढे गेलेलं आहे. आपण आजपर्यंत काय केलेलं आहे? अरे तुम्ही स्वतः कबूल करताय की आम्ही 12 दिवसापासून काम करतोय. शांत बसा. एक दुसरीने बोलत असणार. मी त्यांना एकच सवाल विचारतो. आज हिंदुत्वाची तुम्ही गोष्ट करतायत, मला हे सांगा की गोरक्षकांसाठी तुम्ही काय केलं? ज्यांनी हजारो केस अंगावर घेतली त्यांना तुमच्या संस्थेमध्ये नोकरीला लावलं का? अरे जे हिंदूंसाठी मेले त्यांच्यासाठी तुम्ही एक दिवस तरी केलं का? आणि काय सांगताय तुम्ही हिंदू मुस्लिम हिरवा रंग चालणार नाही. मी ताईंना सांगतो की हिरवा रंग चालत नसेल तर आपला झेंडा बघा. तुम्ही बघा शिवसेनेचा झेंडा हा भगवा आहे. याच्या अंतर्मध्ये तुम्ही काम करा. तुमचा झेंडा बघा त्याच्यामध्ये बी हिरवा कलर आहे. तो काढा. भगवा म्हणून काम केलेलं आहे आणि भगवेसाठी काम पुढे गेलेलं आहे. आपण आजपर्यंत काय केलेलं आहे? अरे तुम्ही स्वतः कबूल करतायत की आम्ही 12 दिवसापासून काम करतोय. शांत बसा. एक